चला कॉन्सन्ट्रेट करा पुढे. आरसी झालं, आरएलसी पण झालं. आता पुढे झालं नाही, आरसी झालंय आणि आरएल पण झालंय. आता काय बघणार आपण? आरएलसी. करेक्ट. काय सांगा पेज नंबर 232. बर. चला परत लिहा माझ्या बरोबर. सिरीज आरएलसी सर्किट या सिरीज आरएलसी सर्किट राइट डाउन ऑन विथ मी. सिरीज आरएलसी सर्किट. लक्ष कंप्लीट समोर पाहिजे. आता आपापसात जरा सुद्धा बोलणं नको आहे. आहे लक्ष. सिरीज आरएलसी सर्किट बघा. आता सिरीज आरएलसी सर्किट साठी काय काय बघितलं होतं? कुठले कुठले फॉर्म्युले, कुठले कुठले ट्रायंगल ऍप्लिकेबल होते? आरएलसी म्हणा, एलआरसी म्हणा, सीएलआर म्हणा, सिक्वेन्स डज नॉट मॅटर. आर झाला, एल झाला आणि सी. आर एल सी बरोबर. आता व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर त्याला आपण काय म्हणूयात? व्हीआर म्हणा किंवा ईआर म्हणा. व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर VL और EL. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर EL EC म्हणा किंवा VC म्हणा. या सगळ्यांच्या अक्रॉस काय अप्लाय करायचं? अल्टरनेटिंग सप्लाय अप्लाय करायचा. अल्टरनेटिंग सोर्स किंवा अल्टरनेटिंग EMF अप्लाय करायचा आहे. बरं. मग आता अल्टरनेटिंग EMF म्हणजे AC सोर्स अप्लाय करा. ड्रॉ करत चला. आता सगळं माझ्या बरोबर लिहित चला. सिंपल पार्ट आहे दिस. सगळ्या गोष्टी ऑब्वियस असतील, क्वेश्चन्स पण इझिली होतील. जेवढे पॉइंट्स, जेवढे बिट्स विचारलेले आहेत तेवढे सगळे मोस्ट ऑफ द टाइम्स फॉर्म्युला बेस्ड असणार आहेत. ओके बर. सो आता मी काय काय सांगतो बघा. हा सप्लाय साठी EMF E म्हणून, फ्रिक्वेन्सी सप्लायची F म्हणून, मग ERMS आणि F असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. आता इथं मला सप्लायचा करंट आणि सप्लायचा EMF यांचा विचार जर करायचा असेल तर सप्लायनं दिलेला करंट, रेझिस्टन्स मधनं गेलेला करंट, इंडक्टर मधनं गेलेला करंट, कॅपॅसिटर मधनं गेलेला करंट हे सगळे इन्स्टंटेनियसली काय असतील? ऑलवेज सेम असतील. कारण हे कुठलं सर्किट आहे? सिरीज की पॅरलल? सिरीज. बरोबर. एवढं सगळं आम्हाला माहित आहे. मग समजा ऍट सम गिवन टाइम इन्स्टन्स करंटचा जो काय फेजर आहे, इन्स्टंटेनियस करंट हा रोटेटिंग वेक्टर आहे. EMF हा पण एक रोटेटिंग वेक्टर आहे. रोटेटिंग वेक्टर म्हणजेच फेजर. इन्स्टंटेनियस करंट थ्रू रेजिस्टर, इन्स्टंटेनियस करंट थ्रू इंडक्टर म्हणजेच इन्स्टंटेनियस करंट थ्रू कॅपॅसिटर. हे सगळे इक्वल असतील. बरं. रेजिस्टन्स मधला EMF रेजिस्टन्सच्या करंटला इन फेज की आउट ऑफ फेज, का लीडिंग की लॅगिंग? इन फेज. इन फेज म्हणजे हा कोण झाला? ER. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग की EMF लॅगिंग? इंडक्टर करंट लॅगिंग म्हणजे EMF प्लस y ऍक्सिस ला काढून की मायनस y ऍक्सिस ला काढून EL. इंडक्टर करंट लॅगिंग. सो इंडक्टरचा जो करंट असणार तो इंडक्टरच्या EMF ला लॅगिंग म्हणजे हा जो येणार तो कोण येणार? EL. समजतंय का? प्लस y ऍक्सिस ला. आलं लक्षात? तो इंडक्टर मधल्या करंटला IL ला EL लीडिंग आहे. बरोबर. आणि EC जो असेल तो कसा असेल? कॅपॅसिटर मधला करंट कॅपॅसिटर मधल्या EMF ला लीडिंग. कॅपॅसिटरचा करंट मात्र लीडिंग असतो, इंडक्टरचा करंट लॅगिंग असतो. तो हा झाला EC. हा कोण झाला? EC. हे 90 असणारच, हे 90 असणारच. बरोबर. ही डायग्राम केली होती, आठवते का? इफेक्टिव्ह EMF चा जर ट्रायंगल बनवायचा असेल, तर त्या केस मध्ये त्याच्या पुढचा आता इथे लिहिलं देअरफॉर हा झाला तुमचा ER. बरोबर. हा कोण झाला? नेट अपवर्ड EMF किती येणार किंवा नेट EMF इन y ऍक्सिस किती येणार? EL मायनस EC. हा झाला EL मायनस EC. या दोघांचा रिझल्टंट जो येणार तो कसा काढावा लागेल?
पॅरलोग्राम कम्प्लीट करावा लागेल, पण ही पॅरलोग्रामची पण स्पेशल केस आहे कारण हा अँगल 90 आहे. त्यामुळे याचा इक्विव्हॅलेंट परत काय निघणार, सर हा ER आणि सर हा EL मायनस EC. हा झाला EL मायनस EC, हा ER आणि हा EL मायनस EC आणि त्याचा हा रिझल्ट. फेजर असेल तर एरो काढावा लागेल, बरोबर. ट्रायंगल मध्ये पण एरो काढावा लागेल. करंटला EMF ला ट्रायंगल काढावे लागतात. इम्पेडन्सला किंवा पॉवरला एरो काढायची गरज नाही, ट्रायंगल मध्ये एरो काढायची गरज नाही. बरं, देअरफॉर फॉर्म्युला काय झाला, E इज इक्वल टू बोला अंडर रूट, हा पाठ झाला असता पाहिजे आतापर्यंत, ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर, अंडर रूट ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. मला परत एकदा आठवला EMF ट्रायंगल तुम्हाला. बर, इफेक्टिव्ह EMF जो आला तो असा आला आणि तुमचा करंट जो काय आहे तो ER च्या डायरेक्शन मध्ये, सप्लायचा करंट जो काय आहे तो कुठल्या डायरेक्शन मध्ये, ER च्या डायरेक्शन मध्ये. सो सप्लायचा EMF आणि सप्लायचा करंट यांच्यामधला फेज डिफरन्स किती आला, पाय. हा सप्लायचा करंट आहे ना, इन द डायरेक्शन ऑफ ER, इन द डायरेक्शन ऑफ ER you have the supply current, बरोबर. And this is the resultant EMF. So resultant EMF किंवा supply EMF and supply current are having a phase difference of pi between them. आता EMF लीडिंग आलाय का, कारण की हा जो काय एरो आला तो वरती आला, EL मायनस EC पॉझिटिव्ह आला, त्यामुळे हा एरो वरती आला. हाच एरो जर खाली आला असता तर, हा एरो खाली केव्हा आला असता, जर EC मोठा असता EL पेक्षा. जर EC मोठा असता EL पेक्षा तर हा जो काय नेट आलाय व्हर्टिकल मधला तो अपवर्ड यायच्या ऐवजी काय आला असता, डाऊनवर्ड आला असता, बरोबर का. आता EMF लीडिंग आहे की लॅगिंग आहे, आताच्या केस मध्ये सांगा. EMF फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलाय आणि करंट तुमचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. EMF आता लीडिंग आहे की लॅगिंग, डोक्याने सांगा. तोच EMF जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला असता तर लॅगिंग. समजतंय. सो EMF ट्रायंगल आठवला. इमिजिएटली आम्ही याचं कन्वर्जन इम्पेडन्स ट्रायंगल मध्ये करू शकतोय, XL XC आणि R इमिजिएटली करू शकतोय. इकडे ER तसं इकडे कोण येणार, R. इकडे EL मायनस EC तसं इकडे कोण येणार, हा आणि इकडे EL मायनस EC तर इकडे कोण येणार, XL मायनस XC. पण इम्पेडन्स ट्रायंगल काढताना एरो करायची गरज आहे का, नाही, कारण ते काय फेजर नाहीये. बरं, एक ट्रायंगलच ड्रॉ करूया आपण. ट्रायंगलला रिव्हर्स करू. इथं आलो की आणि इथं आता इम्पेडन्स ट्रायंगल इमिजिएटली करू. हा R, सर हा XL मायनस XC आणि सर हा Z आणि हा फेज डिफरन्स फाय. काय आलं, Z साठीचा फॉर्म्युला पाठ झाला पाहिजे आतापर्यंत. Z इज इक्वल टू अंडर रूट, हा इथे सांगा R स्क्वेअर प्लस XL मायनस XC करेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. XL चा फॉर्म्युला सांगा. XL चा एकच फॉर्म्युला आहे, XL इज इक्वल टू ओमेगा इंटू L, बरोबर का. XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा C. XL इज इक्वल टू परत ओमेगा इंटू L. XL इज इक्वल टू XL इज इक्वल टू XL इज इक्वल टू ओमेगा इंटू L आणि XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा C. XL इज इक्वल टू ओमेगा इंटू L आणि XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा C, बरोबर. पुढं नेक्स्ट सगळ्यांनी झालं. पुढं सो EMF ट्रायंगल झाला, इम्पेडन्स ट्रायंगल झाला. आता याच्या पुढे जाऊया. याच्या पुढे आपण पॉवर ट्रायंगल इमिजिएटली ड्रॉ करू शकतो. पॉवर ट्रायंगल जो काय आपण ड्रॉ करणार तो कसा असणार, RLC सर्किटचा पॉवर ट्रायंगल. डायरेक्टली ट्रायंगल ड्रॉ करा. हा अपॅरंट पॉवर जी असणार ती किती असणार, P अपॅरंट. फॉर्म्युला सांगा. हा ERMS into IRMS, बरोबर. सप्लायचा EMF into सप्लायचा करंट RMS मध्ये, ERMS into IRMS ती झाली अपॅरंट पॉवर. हा काय, बरोबर. हा कंपोनंट काय आहे, ERMS
into IRMS into cos phi बरोबर. आणि हा काय येणार हा ऑपोजिट कंपाऊंड म्हणजे ERMS IRMS sin phi बरोबर. याच पॉवरचं आणखी एक नाव काय आहे ऍक्टिव्ह पॉवर. याच पॉवरचं नाव काय आहे रिएक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर किंवा रिएक्टिव्ह पॉवर बरोबर. आलं लक्षात. बर सो ऍक्टिव्ह पॉवर रिएक्टिव्ह पॉवर ठीक आहे. पुढं ही अपॅरेंट पॉवर. अपॅरेंट पॉवर माहिती आहे आपल्याला ERMS into IRMS. ही जी काय ऍक्टिव्ह पॉवर आहे ही नक्कीच कुणी कंझ्युम केलेली असणार आहे रेझिस्टर बरोबर का. सप्लायचा EMF सप्लायचा करंट इंटू कॉस पाय केल्यामुळे जी पॉवर कंझ्युम झालेली आहे ती नक्कीच कुणी केलेली आहे रेझिस्टन्सने कंझ्युम केलेली आहे. ही जी काय स्टोअर्ड पॉवर असणार आहे ही कुणामुळे असणार आहे इंडक्टर आणि कॅपॅसिटर्समुळे असणार आहे. येते का लक्षात. समजतंय. बरं आता याच्या पुढचा पॉइंट इथपर्यंत तर आपण ऑलरेडी बघितलेलं होतच. आता आपण एक्सेल आणि एक्सी चे ग्राफ काढले होते आठवतंय का. एक्सेल आणि एक्सी चे ग्राफ काढले होते. तर आता इथं परत एकदा आपण एक्सेल इज इक्वल टू लिहूया. एक्सेल इज इक्वल टू होता ओमेगा इंटू एल बरोबर. आणि एक्सी जो होता तो कसा होता 1 अपॉन ओमेगा इंटू सी होता. आपण ओमेगाला रिप्लेस केलं होतं. वी हॅड रिप्लेस दिस ओमेगा लाईक दिस. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ इंटू एल. आणि एक्सी जो होता तो कसा होता 1 अपॉन 2 पाय एफ इंटू सी. ओमेगाला रिप्लेस केलं. एल कॉन्स्टंट आहे सी कॉन्स्टंट आहे. सगळे कॉन्स्टंट इनिशियली अरेंज करा. सो 2 पाय एल इंटू एफ हा झाला एक्सेल. सो हा कॉन्स्टंट आहे. वाय ऍक्सिस वरती आपण एक्सेल प्लॉट करू. हा झाला स्लोप आणि एक्स ऍक्सिस वरती आपण फ्रिक्वेन्सी प्लॉट करू. सो y इज इक्वल टू mx म्हणजे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन झाली बरोबर. सो हा झाला होता एक्सेलचा विचार बरोबर. आणि इकडे एक्सी साठी बघा कॉन्स्टंट काय काय 2 पाय सी कॉन्स्टंट आहे. सो 1 अपॉन 2 पाय सी हा एक कॉन्स्टंट आहे आणि हा 1 अपॉन एफ. याचा अर्थ काय निघतो की एक्सी जो आहे तो एफ ला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फ्रिक्वेन्सीला एक्सी काय आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो एक्सी इज प्रोपोर्शनल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. जितकी जास्त फ्रिक्वेन्सी असेल एसी ची फ्रिक्वेन्सी जेवढी जास्त असेल तेवढं कॅपॅसिटरचं अपोजिशन कमी असेल. समजतंय का. मोर द फ्रिक्वेन्सी लेसर विल बी द अपोजिशन ऑफ द कॅपॅसिटर टू दी अल्टरनेटिंग करंट बरोबर. कॅपॅसिटरचं अपोजिशन कमीत कमी असेल जर फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त असेल तर बरोबर. आणि इंडक्टरच्या केस मध्ये मात्र उलट आहे. मोर द फ्रिक्वेन्सी ऑफ द एसी मोर विल बी द अपोजिशन. समजतंय का. समजतंय का. सो आता इथं लिहूयात एक्सेल आणि एक्सी चा पॉइंट इथं आपण लिहूयात या as XL is proportional to F. As XL is proportional to F. बघा XL F ला डायरेक्टली प्रोपोर्शनल होता है. इथं काय म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी वाढली तर XL वाढणार बरोबर. जर DC असेल तर DC डायरेक्ट करंट किंवा डायरेक्ट सप्लाय जर असेल तर पोलॅरिटी चेंज होणार आहे का नाही. पोलॅरिटी चेंज होत नाही. DC साठी फ्रिक्वेन्सी किती असते पोलॅरिटी चेंजच होत नाही. म्हणजे DC साठी फ्रिक्वेन्सी किती 0. देयरफॉर इंडक्टरचं अपोजिशन फॉर DC किती असेल 0 असेल. कारण फ्रिक्वेन्सी 0 आहे तर एक्सेल पण 0 येणार. म्हणजे इंडक्टर DC ला अपोज करत नाही. कॉन्स्टंट करंटला पोलॅरिटी न चेंज होणाऱ्या करंटला इंडक्टर अपोज करत नाही. पण जर पोलॅरिटी चेंज होत असेल तर मात्र इंडक्टरला राग येणार आहे त्याचा इंड्यूस्ड ईएमएफ येणार आहे. Yeah, but for AC, XL तर proportional to F आहे बरोबर. But for AC, more the value of frequency, more will be the value of XL. XL ची व्हॅल्यू जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर बरोबर. म्हणजे इंडक्टर DC साठी काय असतो
शॉर्ट सर्किट. अपोजिशन काय केले का त्यानं? नाही. म्हणजे इंडक्टर ऍज इफ इट इज अ वायर असल्यासारखं काम करतो डीसी साठी. एक्सेल 0 आला म्हणजे इंडक्टर डीसी साठी काय ऍक्ट करतो? शॉर्ट सर्किट. बरोबर का? आणि जर फ्रिक्वेन्सी फार जास्त असेल तर अपोजिशन पण काय ना फार जास्त. अपोजिशन फार जास्त आलं म्हणजे ट्रिमेंडस रेझिस्टन्स. ट्रिमेंडस रेझिस्टन्स म्हणजे ऍज इफ इट इज अ ओपन सर्किट. ट्रिमेंडस रेझिस्टन्स म्हणजे ऍज इफ इट इज अ ओपन सर्किट. दोन वायर जर तोडल्या तर मध्ये काय येते? एअर येते ना. एअरचा रेझिस्टन्स ट्रिमेंडसली जास्त आहे म्हणजे तुम्ही त्याला ओपन सर्किट म्हणता. म्हणजे हा इंडक्टर याचा अपोजिशन ट्रिमेंडसली जास्त होण्यासाठी जितकी फ्रिक्वेन्सी आहे ही काय असली पाहिजे? ट्रिमेंडसली जास्त असली पाहिजे. सो फॉर हाय फ्रिक्वेन्सी एसी इंडक्टर अपोजेस or inductor opposition is very high. For high frequency AC inductor opposition is very high. So as if हा इंडक्टर काय झालाय? फार जास्त रेझिस्टन्स झालाय म्हणजे very high opposition to the current means as if it is a open circuit. As if it is a open circuit. येते का लक्षात? For high frequency AC पण जर डीसी असेल तर इंडक्टर शॉर्ट होईल. as if it is a simple wire डीसी साठी. बरोबर? नेक्स्ट इंडक्टरचा विषय लक्षात आला. केव्हा तो हाय अपोजिशन करणार आहे आणि केव्हा तो लो अपोजिशन. झिरो अपोजिशन म्हणजे शॉर्ट सर्किट आणि ट्रिमेंडसली हाय अपोजिशन म्हणजे ओपन सर्किट. लक्षात आलं? तसंच आता बघा एसी साठी बघा. सेम यू विल ऑब्झर्व फॉर एसी. As opposition of the capacitor is proportional to 1 upon frequency. X is proportional to 1 upon frequency. बरोबर? जितकी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जास्त असेल तितका एक्सी काय असेल? कमी असेल. मग पहिल्यांदा डीसी साठी विचार करा. और डीसी डायरेक्ट करंट साठी पोलॅरिटी चेंज होत नाही म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली? पोलॅरिटी चेंज व्हायची फ्रिक्वेन्सी काय झाली? 0 झाली. फ्रिक्वेन्सी 0 असेल तर कॅपॅसिटरचं अपोजिशन किती येणार? इन्फिनिटी. समजतंय का? डीसी ची फ्रिक्वेन्सी किती असते? तर डीसी ची पोलॅरिटी चेंजच होत नाही म्हणून तर त्याला आपण डायरेक्ट करंट म्हणतो. पोलॅरिटी न चेंज होणारा करंट म्हणतो. समजायला लागले का? येतं लक्षात? तर त्या केस मध्ये जर फ्रिक्वेन्सी 0 असेल डीसी ची तर डीसी ला होणारं अपोजिशन काय आलं? मॅक्सिमम इन्फानाइट अपोजिशन. व्हेरी हाय अपोजिशन म्हणजे ओपन सर्किट की क्लोज सर्किट? ट्रिमेंडसली हाय अपोजिशन म्हणजे दोन वायर ओपन असल्यासारखं मध्ये वायर नाही आता. करंट कॅनॉट फ्लो म्हणजे ट्रिमेंडसली हाय अपोजिशन. सो इट इज अ ओपन सर्किट. सो फॉर डीसी कॅपॅसिटर ऍक्ट्स ऍज ओपन सर्किट. बरं. ओपन स्विच म्हणा किंवा ओपन सर्किट म्हणा काही म्हणा. इंडक्टर डीसी साठी काय ऍक्ट करतो? क्लोज सर्किट किंवा क्लोज स्विच. कॅपॅसिटर डीसी साठी काय ऍक्ट करतो? कॅपॅसिटर डीसी साठी ओपन सर्किट. इंडक्टर डीसी साठी शॉर्ट सर्किट. रिपीट. इंडक्टर डीसी साठी शॉर्ट सर्किट. कॅपॅसिटर डीसी साठी ओपन सर्किट. कॅपॅसिटर डीसी साठी ओपन सर्किट. बरोबर? कळलं इथपर्यंत? बरं. Give me 1 second. Next. इथपर्यंत लक्षात आले तुम्हाला? समजलंय? काय लक्षात ठेवणार? इंडक्टर डीसी साठी रिपीट. हे विचारताय इंडक्टर डीसी साठी शॉर्ट सर्किट. कारण काय? अपोजिशन 0. बरोबर? आणि कॅपॅसिटर डीसी साठी ओपन सर्किट. कारण काय? अपोजिशन इन्फिनिटी. बरं. आता एसी चा विचार करा. फार जास्त फ्रिक्वेन्सी जर झाली तर कॅपॅसिटरचं अपोजिशन फारच कमी. सो कॅपॅसिटरला एसी आवडतोय असा अर्थ आहे. का? कारण की एसी ला अपोज करत नाही बघा तू. एसी ला फ्रिक्वेन्सी असणार
more the frequency of the AC, more the frequency of the AC, lesser will be the opposition. येते का लक्षात? या फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जास्त असेल तर अपोजिशन काय येणार? कमीत कमी येणार. सो लिहा, but for AC, more the value of F, more the value of frequency, more the value of frequency, more will be less, correct, less will be X, less will be X. हा हाय फ्रिक्वेन्सी AC असेल तर हा अगदी स्लो असेल. लक्षात? इथपर्यंत लक्षात आलं? बरं. Online people, up to this, reply in the share box, clear and written. See the चेक करा इथपर्यंत लक्षात आलं का? हा, चालेल तुमचं? समजलं? बरं. नेक्स्ट आता काय करूया? एक्सेल आणि एक्सी एकाच ग्राफ मध्ये प्लॉट करूयात आणि मग झेड चा पण विचार करूयात. बघा, एक्सेल आणि एक्सी हा ग्राफ आधी पण प्लॉट केला होता, आता पुन्हा एकदा प्लॉट करणार आहोत. बघा, समजून घ्या. Let us try to plot XL and XC on the same graph. इकडे आपण प्लॉट करूया XL और किंवा XL and म्हणूया. एकदा XL प्लॉट करणार आहे, एकदा XC प्लॉट करणार आहे. बरोबर? XL साठी फॉर्म्युला काय आला? ओमेगा इंटू L. ओमेगा म्हणजे काय? 2 पाय F. 2 पाय F इथे लिहिला, L इथे लिहिला. X proportional to L. Sorry, XL proportional to L, Y proportional to X. बरोबर का? Y proportional to X. So it is a straight line passing through origin. This is the graph for XL. हा कोणाचा ग्राफ आहे? XL च्या व्हॅल्यूचा ग्राफ आहे. XL equal to 2 by F into L. आणि XC चा काय आला होता? 1 upon ओमेगा C. ओमेगा म्हणजे 2 by F आणि हा C. बरोबर? सो हा XC जो आहे तो मात्र 1 upon फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे क्वांटिटी ऑन y axis is inversely proportional to quantity on x axis. सो त्यासाठी असं करावं. लक्षात? सो हा कोणाचा ग्राफ असेल? XC चा ग्राफ असेल. अशी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे जेव्हा XL आणि XC ची दोघांची व्हॅल्यू सेम पण आहे बघा. तेही आपण नोट डाऊन करून घेऊ. त्या फ्रिक्वेन्सीला एक नाव पण आहे, ते पण देऊ आपण. घेऊन झाले की सांगा. चलो बर. अशी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे जेव्हा XL आणि XC काय होतात? इक्वल होतात. होतात का? एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे जेव्हा XL आणि XC काय होतात? इक्वल होतात. सो आपण XL चा ग्राफ प्लॉट केला, XC चा ग्राफ प्लॉट केला. अशी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे ज्याला नाव दिलंय FR. तो R म्हणजे नक्की काय ते आपण नंतर शिकूया. पण आता आपण एक अशी फ्रिक्वेन्सी मार्क करून घेऊया ज्या फ्रिक्वेन्सीला XL ची आणि XC ची व्हॅल्यू काय आहे? इक्वल आहे. बरोबर? हे या ग्राफ मधनं आम्हाला लक्षात आलं. पुढे लिहा. नाउ फॉर सिरीज RLC सर्किट, for series RLC circuit,
सर्किटचा इम्पेडन्स जो असतो झेड काय असतो अंडर रूट सर आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर. बर आता आपण झेड प्लॉट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. काय प्लॉट करायचा झेड प्लॉट करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. पण तो ग्राफ कसा येईल त्याचा जरासा विचार करू. हा फार इंटरेस्टिंग ग्राफ आहे. बर मला सांगा जेव्हा सप्लायची जी काय फ्रिक्वेन्सी आहे नीट लक्ष द्या. जेव्हा सप्लायची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी इक्वल टू रेझोनंट फ्रिक्वेन्सी. when the supply frequency is equal to resonant frequency तेव्हा XL minus XC चा आन्सर किती कोण सांगेल जरा विचार बोला. when the frequency is equal to when the frequency of alternating supply is exactly equal to FR then XL and XC are exactly equal. if XL and XC are exactly equal then what is XL minus XC 0. Z चा आन्सर काय येणार अंडर रूट आर स्क्वेअर म्हणजे ती व्हॅल्यू काय येणार अंडर रूट आर स्क्वेअर म्हणजे आर. सो झेड प्लॉट झाला. एका फ्रिक्वेन्सी साठी तर प्लॉट झाला की नाही झाला. या फ्रिक्वेन्सी साठी आम्ही काय केला झेड प्लॉट केला बरोबर. पहिला पॉइंट झाला. आता विचार करा as the frequency goes on increasing इकडे बघा as the frequency goes on increasing या फ्रिक्वेन्सीला एवढा डिफरन्स आहे का एक्सेल आणि एक्सी मध्ये एवढा डिफरन्स आहे. अजून जरा फ्रिक्वेन्सी वाढली अजून जरा डिफरन्स वाढला अजून जरा फ्रिक्वेन्सी वाढली अजून जरा डिफरन्स वाढला. समजतंय का. सो ऍज फ्रिक्वेन्सी गोज ऑन इन्क्रीजिंग ऍज फ्रिक्वेन्सी गोज ऑन इन्क्रीजिंग एक्सेल मायनस एक्सी गोज ऑन इन्क्रीजिंग. समजतंय का समजतंय का. सो FR पेक्षा जास्त. आता FR च्या पुढचा विचार करतोय आपण. as the frequency above this resonant frequency या फ्रिक्वेन्सीचं नाव काय आहे resonant frequency. why that R is used there for the word resonant. why it is called resonant आपण बघू. but above the resonant frequency हा जो काय गॅप आहे XL मायनस XC चा तो काय होत जातोय इन्क्रीज. जर XL मायनस XC इन्क्रीज झाला तर त्याचा स्क्वेअर पण इन्क्रीज होत गेला. एक व्हॅल्यू जर इन्क्रीज होत असेल राईट साइडला तर अल्टिमेटली लेफ्ट साइड पण काय होणार इन्क्रीज. समजतंय का. लक्ष आहे का सगळ्यांच्या समोर. काय झालं सांगा. as f goes on increasing फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या पुढे चाललात तुम्ही FR च्या पुढे चाललात फ्रिक्वेन्सी वाढत गेली. हा XL मायनस XC चा जो काही डिफरन्स आहे तो वाढत गेला. तो डिफरन्स वाढत जायला लागला तर हा Z पण काय होत जाणार वाढत जाणार बरोबर. हा डिफरन्स नंतर वाढायचा रेट सुद्धा इन्क्रीज होत जातो कारण नंतर हा डिफरन्स हे तर ऑलमोस्ट सेटल डाऊन होणार आहे झिरोला पण हे असंच कंटिन्युअसली इन्क्रीज होत जात आहे. सो त्यामुळे तो जो झेडचा ग्राफ येतो अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी तो असा आहे. लक्षात अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी हा जो एक्सेल मायनस एक्सी आहे त्याचा तो गॅप जो काय आहे एक्सेल आणि एक्सी चा डिफरन्स जो काय आहे तो इन्क्रीज होत चाललाय. समजतंय का. सो एक्सेल मायनस एक्सी जर इन्क्रीज होत असेल तर त्याचा स्क्वेअर इन्क्रीज होणार. त्याचा स्क्वेअर इन्क्रीज झाला की झेड पण इन्क्रीज होणार बरोबर. बर आता राहिला प्रश्न कोणाचा बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा विचार करा. बघा समोर लक्ष द्या पहिल्यांदा. आता बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी इथं आहे अजून कमी केली अजून कमी केली अजून कमी केली. जसं फ्रिक्वेन्सी कमी करायला चालू कराल बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी परत हा गॅप काय व्हायला चालू होईल वाढायला चालू होईल. एक्सेल मायनस एक्सी एक्सेल मायनस एक्सी एक्सेल मायनस एक्सी म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या अबो फ्रिक्वेन्सी इन्क्रीज व्हायला चालू झाली तरी पण हा गॅप वाढायला चालू होतो आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या बिलो फ्रिक्वेन्सी डिक्रीज व्हायला चालू झाली. या FR च्या बिलो फ्रिक्वेन्सी डिक्रीज व्हायला चालू झाली तरी पण हा गॅप काय व्हायला चालू होतो इन्क्रीजच व्हायला चालू होतो. तो गॅप पॉझिटिव्ह वाला की निगेटिव्ह वाला मॅटर करत नाही कारण अल्टिमेटली त्या एक्सेल मायनस एक्सी चा काय करायचा आहे स्क्वेअर. गॅप काय व्हायला लागला एक्सेल मायनस एक्सी मधला इन्क्रीज.
समोर लक्ष द्या. जर फ्रिक्वेन्सी कमी व्हायला चालू झाली तर एक्सेल मायनस एक्सी काय होतोय, कमी होतोय का वाढतोय, गॅप गॅप. हा फ्रिक्वेन्सी कमी व्हायला चालू झाली आहे, फारच्या बिलो अजून कमी अजून कमी अजून कमी अजून कमी. as the frequency goes on decreasing the gap between XL and XC goes on increasing. so XL minus XC वाढायला लागला की त्याचा स्क्वेअर पण वाढायला चालू होईल. as the square goes on increasing the value of Z goes on increasing. so frequency कमी व्हायला चालू होणार आणि Z increase व्हायला चालू होणार. आलं लक्षात बघा. Z चा ग्राफ लोएस्ट व्हॅल्यू केव्हा मिळते Z ला, ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आलं का लक्षात. लोएस्ट व्हॅल्यू केव्हा मिळते, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. अबोव रेझोनंट फ्रिक्वेन्सी Z वाढतच जातो, बिलो रेझोनंट फ्रिक्वेन्सी Z वाढतच जातो. ऍट रेझोनंट फ्रिक्वेन्सी Z ची लोएस्ट व्हॅल्यू किती आहे, R. R काय आहे, Z ची लोएस्ट पॉसिबल व्हॅल्यू आहे. जस्टिफाई ग्राफ झाला जस्टिफाय. FR चं नाव काय आहे बोला, कुठे सांगा. FR चं नाव काय आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. above resonant frequency Z goes on increasing, below resonant frequency Z goes on increasing. इकडे पण तो मागे पण वाढतच जातोय, पुढे पण वाढतच जातोय. करेक्ट. Z चा ग्राफ लक्षात आला. जे AC सर्किटचं जे काय टोटल अपोजिशन आहे, नेट अपोजिशन Z इम्पेडन्स, that impedance is a function of frequency. At a particular frequency the impedance can become lowest and that particular frequency is called as resonant frequency. त्या फ्रिक्वेन्सीच्या करंटला लोएस्ट अपोजिशन, आलं का लक्षात. Z लोएस्ट झाला जे त्या करंटला अपोजिशन लोएस्ट झालं. कुठल्या करंटला, which current, the current of resonant frequency. रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या करंटला लोएस्ट अपोजिशन. बरोबर. up to this reply in the chat box clear and written so that we can move on to the next one. Online people tell me. But yeah. बर पुढे लिहा. लिहा. at a particular frequency, yeah, at a particular frequency, at a particular frequency the value of impedance Z of series RLC circuit becomes minimum. This frequency is called complete the segment, resonant frequency. Correct. This frequency is called resonant frequency. बरोबर. at resonant frequency XL आणि XC ची व्हॅल्यू काय असते, इक्वल. बरोबर का. XL is equal to XC
बरोबर. बर, मग असं म्हणूया एक्सएल ची व्हॅल्यू काय असते, ओमेगा एल. एक्सी ची व्हॅल्यू काय असते, 1/ओमेगा सी. कुठला ओमेगा घ्यायचा आहे, जनरल ओमेगा की रेझोनन्स वाला, रेझोनन्स वाला. मग इथे काय लिहायला पाहिजे, ओमेगा आर, ओमेगा आर. ती फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे रेझोनंट वाली ना, मग ओमेगा पण कुठला घेतला पाहिजे, रेझोनन्स वाला. हा ओमेगा आर इंटू हा ओमेगा आर काय झाला, ओमेगा आर चा स्क्वेअर इज इक्वल टू हा एल गेला राईटला 1/LC. देयरफॉर ओमेगा आर किती आलं, 1/√LC. बर, रेझोनंट ओमेगा काढला, रेझोनंट अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, एफ म्हणजे नुसती फ्रिक्वेन्सी. बर, ओमेगा इज इक्वल टू एफ च्या लँग्वेज मध्ये फॉर्म्युला काय, ओमेगा इज इक्वल टू एफ आणि ओमेगा रिलेशन काय, ओमेगा इज इक्वल टू 2πl. ओमेगा आर इज इक्वल टू 2πfr. कुठली फ्रिक्वेन्सी, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. जर सप्लायची फ्रिक्वेन्सी रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल तर मग एक्सएल इक्वल टू एक्सी असेल, त्याच्यावरून आपण पुढे द्यायला लागलो. बरोबर, इज इक्वल टू 1/√LC. देयरफॉर काय सांगा, रेझोनंट फ्रिक्वेन्सी एफ 1 हा 2π याला डिवाइड करायला into root of LC. 1/2π√LC. बरोबर, चेक करा. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. This formula you have to remember. Find out the resonant frequency of series RLC सर्किट म्हणतात. L आणि C ची व्हॅल्यू दिलेली असते, फक्त कॅल्क्युलेशन करून आन्सर मिळवायचा आहे. ठीक आहे, लक्षात. फॉर्म्युला रिपीट करा. रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC. जर एका सुरामध्ये एक जण पहिला म्हणते एक जण नंतर म्हणते असं ना, रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC. बरं, रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC. अगेन रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√LC. बरोबर, इंटू √LC म्हटलं असतं तर √LC न्यूमरेटर मध्ये असतं. म्हणताना पण आपण आपला फॉर्मॅट ठरवूया. इंटू जर म्हटलं तर ते न्यूमरेटर मध्ये जाईल. आपण 2π इंटू वगैरे काय म्हणत बसलोय का, नाही, आपण 2π√LC. So again, resonant frequency is equal to 1/2π√LC. Again, resonant frequency is equal to 1/2π√LC. आम्ही तुम्हाला रेझोनंट फ्रिक्वेन्सी विचारली की रेझोनंट अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली तर रेडियन पर सेकंड वाली फ्रिक्वेन्सी विचारली तर 1/√LC. बरोबर, 1/√LC त्यावेळी, आणि यावेळी काय 1/2π√LC. बरोबर. बर, इथपर्यंत झालं का, चेक कर. सो झेड चा ग्राफ आपण प्लॉट केलाय सर्किटला, सर्किट मधलं नेट अपोजिशन टू द करंट आपण प्लॉट केलाय. बरोबर, झेड प्लॉट केलाय. आता करंट आणि झेड दोन्ही एका ग्राफ मध्ये प्लॉट करूया. सर्किट मधला करंट आणि सर्किट मधल्या करंटचं अपोजिट, करंटला झालेलं अपोजिशन झेड, आय आणि झेड एकाच ग्राफ मध्ये प्लॉट करूया. क्लियर, लेट अस प्लॉट करंट, आरएमएस करंट. करंट म्हणजे काय, सप्लायचा आरएमएस करंट आणि इम्पेडन्स. झेड म्हणजे काय, इम्पेडन्स ऑफ द सर्किट, इम्पेडन्स ऑफ सिरीज RLC सर्किट ऑन सेम ग्राफ. या दोन्ही गोष्टी एकाच ग्राफ वरती प्लॉट करूया. अगदी सिंपल आहे, इझिली लक्षात घ्या. बरोबर आहे, झेड ऑलरेडी प्लॉट केलाय, फक्त करंटचा विचार करावा लागेल. नेट करंट इन द सर्किटचा विचार करावा लागेल. वी हॅव टू थिंक फॉर नेट करंट इन द सर्किट. बरं,
इकडे प्लॉट केला Z आणि काय सप्लायचा करंट I, इकडे प्लॉट केली फ्रिक्वेन्सी. Z चा ग्राफ कसा आला, हा कोणाचा ग्राफ आहे Z ची लोएस्ट व्हॅल्यू किती आली होती बोला, Z ची लोएस्ट व्हॅल्यू किती आली होती, R आली होती ना. Z ची मिनिमम व्हॅल्यू R आली होती बरोबर. हा मला सांगा जेव्हा करंटला अपोजिशन लोएस्ट असेल तेव्हा करंट हायेस्ट असेल, बोला यस नो. जेव्हा करंटला झालेलं अपोजिशन लोएस्ट असेल तेव्हा करंट काय असेल हायेस्ट. जेव्हा अपोजिशन हाय असेल तेव्हा करंट लो असेल. जेव्हा अपोजिशन हाय असेल Z जेव्हा जास्त असेल, हा Z चा ग्राफ आहे, जेव्हा अपोजिशन जास्त असेल तेव्हा करंट लो असेल. असा ग्राफ यायला पाहिजे की नाही बघा. जस्ट बाय इंट्युशन यू कॅन ड्रॉ द ग्राफ लॉजिकली. हा करंटचा ग्राफ यायला पाहिजे की नाही. लो अपोजिशन हाय करंट, हाय अपोजिशन लो करंट. That should be the nature of the graph for the current of the supply. Supply ना दिलेला करंट. बघा यार एकदा नवीन नवीन गोष्टी लक्षात, आज थोड्याशा नवीन गोष्टी शिकतो आपण. इथे लक्षात बर. रेझोनंट फ्रिक्वेन्सीला झालं ना हे सगळं. कुठल्या फ्रिक्वेन्सीला, Z मिनिमम आला रेझोनंट फ्रिक्वेन्सीला. कुठल्या फ्रिक्वेन्सीला करंट मॅक्सिमम आला, कुठल्या फ्रिक्वेन्सीला करंट मॅक्सिमम आला, रेझोनंट फ्रिक्वेन्सीला झाला सर. सो रेझोनंट फ्रिक्वेन्सीला इम्पेडन्स जो आहे तो मिनिमम आहे आणि सर्किट मधला करंट जो आहे तो काय आहे मॅक्सिमम पॉसिबल आहे. मग असं म्हणूया बघा, कॅन आय से, बघा फार इंटरेस्टिंग आहे आता. या करंटला अपोजिशन, या करंटला म्हणजे या फ्रिक्वेन्सीच्या करंटला अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट आहे, प्रत्येक अल्टरनेटिंग करंटला काय ना काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार. अल्टरनेटिंग ईएमएफ ला, अल्टरनेटिंग करंटला फ्रिक्वेन्सी असते. लक्ष द्या, ज्या करंटची फ्रिक्वेन्सी रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे किंवा त्याच्या आसपासची फ्रिक्वेन्सी आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या आसपासचे जे करंट आहेत त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, जास्त आहेत की कमी आहेत, मोर ऑर लेस. हा मोठ्याने सगळेजण. फॉर दी व्हॅल्यूज ऑफ, फॉर दी करंट्स ऑफ फ्रिक्वेन्सीज नियर दी रेझोनंट फ्रिक्वेन्सी, ज्या करंटच्या फ्रिक्वेन्सीज नियर दी रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे त्यांच्यासाठी करंटच्या व्हॅल्यूज काय हाय आणि बाकीचे करंट काय केले गेले, फार जास्त अपोज केले गेले. कळतंय का, त्या बाकीच्या फ्रिक्वेन्सीच्या करंटच्या व्हॅल्यूज कमी आहे म्हणजे त्यांना झालेलं अपोजिशन काय आहे जास्त आहे. समजतंय का. सो म्हणायचं सर्किट इज ऍक्सेप्टर सर्किट. कुठल्या फ्रिक्वेन्सीजना ऍक्सेप्ट केलं जातं, कुठल्या फ्रिक्वेन्सीचे करंट ऍक्सेप्ट केले जातात, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचे करंट ऍक्सेप्ट केले जातात कारण त्यांना अपोजिशन लो आहे. किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या अगदी जवळजवळ ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सीचे करंट्स ऍक्सेप्ट केले जातात, त्यांच्या व्हॅल्यू जास्त आहेत, त्यांना अपोजिशन कमी आहे. सो इथल्या we can observe that the current of resonant frequency, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा जो काय करंट आहे हा करंटचा ग्राफ आहे आणि डॉटेड ग्राफ आहे तो इम्पेडन्सचा ग्राफ आहे. We can observe that the current of resonant frequency has highest value compared with the currents of other frequencies. Compared with the currents of other frequencies.
बर. सो रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा करंट ऍक्सेप्ट झाला म्हणूया की रिजेक्ट झाला म्हणूया? ऍक्सेप्ट. आणि बाकीचे करंट्स रिजेक्ट, कारण त्यांच्या व्हॅल्यूज कमी आहेत. सो वी से that the series RLC circuit is कुठला सर्किट? एक्सेप्टर सर्किट की रिजेक्टर सर्किट? हा, एव्हरीवन कंप्लीट द स्टेटमेंट. सिरीज RLC सर्किट इज एक्सेप्टर सर्किट, कारण रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा करंट एक्सेप्ट होतो, त्याची व्हॅल्यू हायेस्ट आहे आणि बाकीच्या फ्रिक्वेन्सीच्या करंट्सना अपोजिशन जास्त आहे. येते का लक्षात? हे अपोजिशन जास्त आहे, हे अपोजिशन जास्त आहे फॉर अदर फ्रिक्वेन्सीज, बट फॉर द currents having the frequencies near the resonant frequencies have the lower opposition. Lower opposition म्हणजे high values. So ते current accept केले जात आहे आणि बाकीचे रिजेक्ट केले जात आहे. It is called as acceptor circuit. It is used in radio receivers. अशा टाइपचं सिरीज RLC सर्किट कुठे वापरलं जातं? रेडिओ रिसीव्हर्स मध्ये वापरलं जातं. सांगेन मी तुम्हाला की रेडिओ रिसीव्हर्स मध्ये हे सर्किट कसं वापरलं जातं. पण इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. सो सिरीज RLC सर्किटला आता आपण इथून पुढे काय म्हणू शकतो? एक्सेप्टर सर्किट. Yeah, the acceptor circuit is which information? The acceptor circuit is used in radio receivers. The acceptor circuit is used in radio receivers. बरोबर. आता इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट जरा तुमच्या लक्षात येईल बघा. जे सिरीज RLC सर्किट आम्ही वापरलेलं आहे. सिरीज RLC सर्किट आम्ही वापरलेलं आहे. आता एखाद्या फ्रिक्वेन्सीचा सिग्नल जर ऍक्सेप्ट करायचा असेल, सर्किट मध्ये ऍब्सॉर्ब करायचा असेल, तर त्यासाठी आम्ही काय करतो? एक अँटिना तर आम्ही वापरणार आहोतच, पण या अँटिना मध्ये जो काय इंड्यूस करंट येणार आहे, या अँटिना मध्ये इंड्यूस करंट येतो. काय येतो तोही सांगतो. अँटिना म्हणजे काय? एक मेटॅलिक कंडक्टर आहे, दुसरं काही नाही. पहिली गोष्ट तर जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, मला माहित आहे वेव्स येतात ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, स्ट्रिंग वेव्स, साऊंड वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या अँटिनाला हिट करतायत, तेव्हा याच्यामध्ये इंड्यूस करंट येत आहे. ते इंड्यूस करंट अल्टरनेटिंग नेचरचे असतात. त्याला त्या इंड्यूस करंटला काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल. मग गिवन सिग्नल जो काय अँटिनाने रिसीव्ह केलाय तो ऍक्सेप्ट करायचा आहे की करायचा नाहीये, याचं डिसिजन जेव्हा आपल्याला घ्यायचं असतंय. मला सांगा, ऍट अ टाइम तुम्ही 5 रेडिओ स्टेशन ऐकत नाही. ऍट अ टाइम आम्ही एकच रेडिओ स्टेशन ऐकतो. मग प्रत्येक रेडिओ स्टेशनला सांगितलेलं असतं की तुमची जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्ही ठरवा. मग हे समजा आपलं पहिलं रेडिओ स्टेशन, हे दुसरं रेडिओ स्टेशन, हे तिसरं रेडिओ स्टेशन. पहिलं रेडिओ स्टेशन काय करतं? या फ्रिक्वेन्सीच्या अराउंड त्यांचे सगळे सिग्नल्स, त्यांचा सगळा डेटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये इमिट करतं. दुसरं रेडिओ स्टेशन या फ्रिक्वेन्सीच्या अराउंड, सेंट्रल फ्रिक्वेन्सी त्याच्या अराउंड त्यांचा सगळा डेटा इमिट करतं. हे रेडिओ स्टेशन त्यांना जी काही सेंट्रल फ्रिक्वेन्सी दिली आहे त्याच्या अराउंड डेटा इमिट करतं. बरोबर. आता आपल्याकडे रेडिओचा रिसीव्हर आहे, तो जर तुम्ही अशा पद्धतीने अरेंज केला असेल तर तुम्हाला कुठलं रेडिओ स्टेशन ऐकायला येईल? फर्स्ट, सेकंड, थर्ड. यू विल बी हिअरिंग द फर्स्ट रेडिओ स्टेशन. आता तुम्हाला याची हा कर्व समजा तुम्हाला
शिफ्ट करायचा आहे, हा कर्व जर शिफ्ट करायचा असेल तर तुम्हाला काय शिफ्ट करणं एक्सपेक्टेड आहे की रेझोनंट फ्रिक्वेन्सी शिफ्ट करणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी कशी चेंज करू शकता, तुम्ही हे हळूहळू लक्षात घ्या. एल आणि सी ची व्हॅल्यू जर चेंज केली तर काय चेंज होणार आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी चेंज होणार, बरोबर का. एल चेंज केला किंवा सी चेंज केला तर काय चेंज होणार, रेझोनंट फ्रिक्वेन्सी चेंज होणार. सो जर तुमच्याकडे जुने रेडिओ असतील आणि त्याचा नॉब तुम्ही जेव्हा फिरवत असता, जेव्हा तुम्ही अगदी जुने रेडिओ बघितले असतील त्याचा जेव्हा तुम्ही नॉब फिरवता तेव्हा आयदर कॅपॅसिटर किंवा इंडक्टर मॉडिफाय होतो. कॅपॅसिटर किंवा इंडक्टर जर मॉडिफाय झाला तर काय मॉडिफाय होणार, रेझोनंट फ्रिक्वेन्सी मॉडिफाय होणार. पण आधी रेझोनंट फ्रिक्वेन्सी ही होती त्यामुळे हे स्टेशन ऐकायला येत होतं. आता ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी मॉडिफाय करून इथे गेली तर हा कर्व काय झाला बघा, शिफ्ट झाला का, पुढे सरकला का, नॉब फिरवला कर्व पुढे सरकला, हे रेडिओ स्टेशन ऐकायला यायला चालू झालं. याचा सिग्नल ऍक्सेप्ट करते तुमचं सर्किट, तो सिग्नल परत पुढे प्रोसेस केला जातो आणि त्याच्यातून ऑडिओ क्रिएट केला जातो. थोडं थोडं समजायला लागलंय का. परत अजून नॉब फिरवला, अजून कर्व शिफ्ट झाला, तिसरं रेडिओ स्टेशन ऐकायला सुरू झालं. समजतंय का, समजतंय का, हा बर. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, रेडिओ रिसिव्हर्स मध्ये तुम्ही सिरीज आरएनसी सर्किटला यूज करू शकता. आता अशा टाइपचा जो काय ग्राफ आहे याच्यामध्ये मला कंपॅरिझन सांगा. हा ग्राफ चांगला आहे जो आपण त्यासाठी सेपरेटच ग्राफ ड्रॉ करू आणि तुम्ही मला कंपॅरिझन सांगा की कुठला रेडिओ चांगला डिझाइन केलाय, विच रेडिओ हॅज बीन डिझाइन प्रॉपरली. आता प्रॉपरली डिझाइन केला की मार्क पण मिळणार आहे हे लक्षात घ्या. समजा ही पर्टिक्युलर रेझोनंट फ्रिक्वेन्सी, बरोबर, हे पहिलं डिझाइन आणि हे दुसरं डिझाइन. कुठले डिझाइन चांगला, फर्स्ट और सेकंड, फर्स्ट डिझाइन चांगला आहे बघा, तुम्ही लक्षात येतंय, समजतंय का. या डिझाइन मध्ये काय प्रॉब्लेम आहे, नको ते फ्रिक्वेन्सी सुद्धा, नको त्या फ्रिक्वेन्सीचे करंट सुद्धा कंपॅरेबल व्हॅल्यूचे आहेत ना. या फ्रिक्वेन्सीचा करंट हायेस्ट आहे तर कंपेअर्ड विथ दी हायेस्ट नको त्या फ्रिक्वेन्सीचे करंट सुद्धा सर्किट मध्ये प्रेझेंट असतील नाही, असतील. म्हणजे रेडिओ स्टेशन एवढंच आहे, अनावश्यक फ्रिक्वेन्सीचे सिग्नल सुद्धा ऐकायला येतील. समजतंय का, येते का लक्षात. पण हे सर्किट जर असेल तर जेवढं रेडिओ स्टेशन ट्रान्समिट केलेलं आहे तेवढंच हायर फ्रिक्वेन्सीचं आहे, बाकी सगळं कसं आहे तेवढंच हायर व्हॅल्यूचं आहे, बाकी सगळं कसं आहे लोअर व्हॅल्यूचं. हे डिझाइन चांगलं आहे, हे डिझाइन खराब आहे. सो हा जो काय कर्व आहे हा कर्व कसा पाहिजे, शार्प कर्व, शार्प पाहिजे. कसा पाहिजे, शार्प पाहिजे. जर अजून कर्व असा असेल तर अजून चांगला आहे. समजतंय का. सो कर्वची शार्पनेस जेवढी जास्त असेल तेवढं ते रेझोनंट सर्किट चांगल्या क्वालिटीचं आहे म्हणायचं, तेवढं ते रेझोनंट सर्किट चांगल्या क्वालिटीचं आहे म्हणायचं. ओके, सो पुढे एक नोट लिहा. More the sharpness of the curve, more the sharpness of the curve. Keep on writing. थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह, थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह आहे लेक्चर, तर लिहून घ्यावं लागेल. नवीन गोष्ट आहे, so instead of asking just keep on writing. काही नाही विचारता, इनिशियली फक्त लिहून घ्या. More the sharpness of the curve. कुठला कर्व, करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी. कुठला कर्व आहे तो पण मोर दी शार्पनेस ऑफ दी कर्व. कुठला कर्व, करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी. मोर दी शार्पनेस ऑफ दी कर्व, मोर द क्वालिटी फॅक्टर, मोर द क्वालिटी फॅक्टर. नावावरूनच तो शब्द घेतलेला आहे. त्या रेझोनंट सर्किटची क्वालिटी चांगली आहे म्हणजे शार्पनेस जास्त आहे. कारण अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सीचे करंट तो काय करतोय, सप्रेस करतोय, आणि रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सीचे करंट जे काय आहे त्याच्या व्हॅल्यू जास्त आहे. त्यामुळे ते चांगलं सर्किट आहे, चांगल्या क्वालिटीचं सर्किट आहे.
more the sharpness of the curve, more the quality factor of the RLC circuit. But सर्किटच्या क्वालिटी फॅक्टरचा पण फॉर्म्युला देतो. नेक्स्ट इम्पेडन्स वाला ग्राफ उलटा आला होता ना, इम्पेडन्स झेड वाला ग्राफ उलटा आला होता, करंट वाला ग्राफ सरळ आला. ठीक आहे लोक, झेड वाला ग्राफ सर्किट मधला, सर्किटचा अपोजिशन टू द करंट झेड आहे. सर्किट मधला करंट हा असा उलटा असतो, झेड ला बरोबर अपोजिट. करंटचा ग्राफ आणि अपोजिशनचा ग्राफ, करंट आणि इम्पेडन्स एकमेकांना अपोजिट. बर थोडस आम्हाला रेडिओ रिसिव्हर्स मध्ये पण थोडस लक्षात आलं. बरोबर, कॉन्सेप्ट काय आहे? कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा सिग्नल आहे, अँटिनाला काय कळत नाही, त्याच्यामध्ये सगळ्या फ्रिक्वेन्सीचे करंट प्रोड्यूस होतात, पण त्यातले कुठले करंट ऍक्सेप्ट करायचे आणि पुढे प्रोसेसिंगला पाठवायचे, कारण त्याच्यावरून परत ऑडिओ क्रिएट करायचा. येते का लक्षात? मग त्या अँटिनावरून रिसीव्ह केलेल्या सिग्नलचे ऑल पॉसिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्या काही याच्यावरती येत आहेत, रक्त आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये इंड्यूस्ड करंट येत आहे. या इंड्यूस्ड करंटच्या ऑल पॉसिबल फ्रिक्वेन्सीज आहेत, जेवढे जेवढे सिग्नल्स आहेत, 4 रेडिओ स्टेशन्स आहेत. हा तुमच्या आवडीचं इथं लिहिलं आपण 98.3, इथं 100.1, इथं 102.5. बरोबर, हा पण सिग्नल अँटिनाने ऍक्सेप्टच केलाय, हा पण सिग्नल अँटिनाने रिसीव्ह केलाय, हा पण सिग्नल अँटिनाने रिसीव्ह केलाय. अरे पण पुढं कुठलं, यातला नक्की कुठला सिग्नल प्रोसेसिंगला पाठवावा ज्याच्यातून ऑडिओ क्रिएट करायचा आहे? त्यासाठी अँटिनाने रिसीव्ह केलेला सिग्नल पहिल्यांदा या फिल्टर मधून पास केला जातो. आरएलसी सर्किटला फिल्टर असं म्हणतात. आरएलसी सर्किटला काय म्हणतात? फिल्टर असं म्हणतात. तो फिल्टर म्हणून का काम करतो? तो एवढ्याच फ्रिक्वेन्सीजना पास करतो, बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीचे करंट बघा लोअर व्हॅल्यूचे, म्हणजे त्यांना सप्रेस करण्यात आलेला आहे. आर यू गेटिंग इट? समजायला लागले का? बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीचे करंट त्यांचे व्हॅल्यूज कसे आहेत? लो व्हॅल्यूज आहेत, लो व्हॅल्यूज आहेत. बाकी सगळ्या फ्रिक्वेन्सीचे करंट त्यांचे व्हॅल्यूज लो आहे, पण रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि त्याच्या क्लोजर असणारे करंट त्यांच्या व्हॅल्यूज हाय आहे. सो बाकी सगळे करंट काय झाले? फिल्टर आउट झाले, आणि हा सिग्नल परत पुढे प्रोसेसिंग साठी पाठवला जातो, ज्याच्यातून ऑडिओ क्रिएट केला जातो. समजतंय का? थोडे थोडे आम्हाला प्रिन्सिपल समजायला चालू होतील कम्युनिकेशनचे. वायरलेस कम्युनिकेशन. सो वायरलेस कम्युनिकेशन मध्ये अशा टाइपचे फिल्टर सर्किट यूज केले जातात. त्यातलं एक सर्किट म्हणजे आरएलसी सर्किट, जे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. समजतंय का? समजतंय नाही? समजतंय? बर, नेक्स्ट क्वालिटी फॅक्टर विषयी आपण लिहितो. सो आता एक ग्राफ ड्रॉ करूया. कुठल्या ग्राफची क्वालिटी जास्त, कुठल्या ग्राफची क्वालिटी लो, किंवा क्वालिटी फॅक्टर मध्ये कंपॅरिझन. आणि क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला पण करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी, सिरीज आरएलसी सर्किटचा करंट वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफ. पहिला ग्राफ, हा दुसरा ग्राफ. Q1 याच्या क्वालिटी फॅक्टरची व्हॅल्यू Q1, याच्या क्वालिटी फॅक्टरची व्हॅल्यू Q2. हा कुठल्या ग्राफच्या क्वालिटी फॅक्टरची व्हॅल्यू जास्त असली पाहिजे? लॉजिकली सांगा. फर्स्ट Q1, कारण त्याची शार्पनेस जास्त आहे. जितका शार्प कर तितकी त्या सर्किटची डिझाईन चांगली आहे, तितका त्या सर्किटचे डिझाईन चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. Quality factor Q1 is more than Q2. Q1 is more than Q2. बरोबर? बर, आता मी फॉर्म्युला देतो आणि तो लॉजिकली जस्टिफाय करून घेऊ आपण. क्वालिटी फॅक्टर Q आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR त्यांचे फॉर्म्युले लिहिणार आहे.
क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला असा असतो, लिहून ठेवा बघा. 1/r अंडर रूट L अपॉन C. डिराइव्ह करत बसू नका, डेरिव्हेशन कोणी विचारत नाही. 1/r अंडर रूट L अपॉन C क्वालिटी फॅक्टर. आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/2 बाय रूट ऑफ LC. रूट ऑफ LC सर डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे. बरं 1/2 बाय रूट ऑफ LC. ओके 1/2 बाय रूट ऑफ LC. बरोबर. आपण काय करूया, या दोन्ही कर्वची कंपॅरिझन करायची. आपण काय करायचं, या दोन्ही कर्वसाठी कंपॅरिझन करायची. या दोन्ही कर्वसाठी, या दोन्ही सर्किटसाठी रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय आहे, सेम आहे. याचा पण पीक याच फ्रिक्वेन्सीला आहे, याचा पण पीक याच फ्रिक्वेन्सीला आहे. सो या दोन्ही कर्वसाठी रेझोनंट फ्रिक्वेन्सी सेम आहे. जर रेझोनंट फ्रिक्वेन्सी सेम असतील तर हे LC पण काय पाहिजे, दोन्ही सर्किट मध्ये सेम पाहिजे. एक समजून घ्या परत एकदा. या कर्वचा पीक जो काय आहे, मॅक्सिमम करंट पहिल्या करंटचा, पहिल्या सर्किटचा किंवा हा पहिल्या सर्किटचा मॅक्सिमम करंट, त्याला आपण काय म्हणूया I1 मॅक्स. आणि दुसऱ्या सर्किटचा मॅक्सिमम करंट, त्याला काय म्हणूया I2 मॅक्स. बरोबर. लॉजिकली तर आम्ही काढलंय की क्वालिटी फॅक्टर ऑफ फर्स्ट सर्किट इज हायर दॅन द क्वालिटी फॅक्टर ऑफ सेकंड सर्किट. हे प्रूव्ह पण झाला पाहिजे आपल्या मॅथमॅटिकली पण. आपल्या मॅथमॅटिकल अनालिसिस पण हे प्रूव्ह करता येतं. समजून घ्या, हे आपल्याला प्रूव्ह करायचं मॅथमॅटिकली. लॉजिकली कळते, शार्पनेस वरनं Q1 जास्त असला पाहिजे आणि Q2 कमी असला पाहिजे. बरं, दोघांच्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीज काय आहे, सेम आहे. सो लिहा इथं resonant frequency of the first circuit is equal to resonant frequency of the second circuit. Therefore, पहिल्या सर्किटच्या LC च्या व्हॅल्यूज आणि दुसऱ्या सर्किटच्या LC च्या व्हॅल्यूज काय पाहिजे, सेम पाहिजे. L1 equal to L2, C1 equal to C. दोन्ही सर्किटच्या इंडक्टन्सच्या व्हॅल्यूज आणि कॅपॅसिटन्सच्या व्हॅल्यूज सेम पाहिजे, तरच रेझोनंट फ्रिक्वेन्सी सेम येते. बरोबर. बरं, आता मला सांगा, लक्ष द्या, ऍट रेझोनन्स कुठल्याही सर्किटचा Z किती असतो, R² plus XL minus XC ब्रॅकेट स्क्वेअर. पण ऍट रेझोनन्स XL किती असतो, XL इक्वल टू XC असतो. ऍट रेझोनन्स XL किती असतो, इक्वल टू XC. Z ची व्हॅल्यू किती येणार, R. कुठल्या सर्किटचा Z हाय असला पाहिजे, Z हाय असेल तर करंट लो असेल. Imax 1 मोठा आहे की Imax 2 मोठा आहे, Imax 1. बरोबर का. सो त्याला करस्पॉन्डिंग Z हा लो असला पाहिजे कंपेअर टू Imax 2 चा Z. बरोबर लक्षात. Z ची व्हॅल्यू मोर असेल तर I ची व्हॅल्यू लेस. कुठली व्हॅल्यू मोर आहे, Imax 1 की Imax 2? Imax 1 मोठा आहे, Imax 1 मोठा आहे. मग Z1 ला करस्पॉन्डिंग R1 मोठा असेल की लेस असेल, ज्याचा करंट जास्त त्याचा Z कमी. सो करंट 1 वाल्याचा जास्त आहे, करंट 1 वाल्याचा जास्त आहे, 1 वाल्याचा रेझोनन्सचा Z काय असेल, कमी असेल. as I1 max as I1 max सिंपल ठेवा लॉजिकला, जसं लिहितोय तसं लिहित चला. as I1 max is more than I2 max. रेझोनन्सचा Z म्हणजेच काय, Z ऍट रेझोनन्स म्हणजेच R.
रेझोनन्सच्या वेळेचा झेड म्हणजेच कोण आर. कुणाचा आर मोठा असेल आणि कुणाचा आर कमी असेल? ज्या सर्किटचा करंट जास्त आहे त्याचा रेझोनन्सचा झेड म्हणजेच आर, त्याचा आर काय असेल? लेस असेल. करेक्ट. R1 विल बी लेस दॅन आर. ज्याचा करंट जास्त आहे रेझोनन्सचा त्याचा रेझोनन्सचा इम्पेडन्स कमी असतो. रेझोनन्सचा इम्पेडन्स म्हणजेच आर. ऍट रेझोनन्स झेड काढलाय आपण, तो इक्वल टू आर असतो. रेझोनन्सचा करंट या दोघांपैकी कुणाचा मोठा आहे? 1 चा. ज्याचा करंट मोठा आहे त्याचा रेझोनन्सचा रेझिस्टन्स कमी असतो किंवा रेझोनन्सच्या वेळी येणारा इम्पेडन्स कमी असतो. लक्षात. आता तुम्ही मला सांगा 1 या सर्किटचा रेझोनन्सचा करंट जास्त आहे, मग या 1 वाल्या सर्किटचा रेझिस्टन्स कमी असणार. अरे रेझिस्टन्स कमी असेल तर क्वालिटी फॅक्टर हाय असणार. परत एकदा बघा, सगळं लॉजिक फायनलाइज होऊन जाईल. इकडे बघा, कुठल्या सर्किटचा करंट जास्त आहे रेझोनन्सचा? I1. पहिल्या सर्किटचा रेझोनन्सचा करंट जास्त आहे. त्यानंतर सेकंड सर्किटच्या रेझोनन्सचा करंट, रेझोनन्सच्या सेकंड सर्किटचा करंट जास्त आहे. फर्स्ट पहिल्या सर्किटचा रेझोनन्सचा करंट जास्त आहे. मग पहिल्या सर्किटचा रेझोनन्सचा जो काही इम्पेडन्स आहे म्हणजे आर, तो पहिल्या सर्किटच्या रेझोनन्सचा इम्पेडन्स कमी असतो. सो पहिल्या सर्किटसाठी आर ची व्हॅल्यू लेस असेल. पहिल्या सर्किटसाठी आर ची व्हॅल्यू लेस असेल तर पहिल्या सर्किटचा क्वालिटी फॅक्टर काय असेल? हाय. समजलं का? सो हे आपण डायरेक्टली लॉजिकली सांगितलं होतं ना. शार्पनेस बघा आणि ठरवा. या शार्पनेसला कोण डिफाइन करतंय? आर. ज्याचा आर कमी त्याचा क्यू जास्त. ज्याचा आर कमी त्याचा रेझोनन्सचा करंट जास्त. ज्याचा रेझोनन्सचा करंट जास्त तो कर्व शार्प येणार. समजतंय का? शार्पनेस, रेझिस्टन्स आणि क्वालिटी फॅक्टर रिलेशन लागतंय का? तुम्ही मला मोर आणि लेस या लँग्वेज मध्ये सांगायचं. शार्पनेस मोर तर करंट मोर की लेस? या दोघांची शार्पनेस कंपेअर करू. करंट मोर की लेस? शार्पनेस मोर तर करंट मोर. करंट मोर असेल तर करस्पॉन्डिंग रेझिस्टन्स लेस. करंट मोर तर रेझिस्टन्स लेस. करस्पॉन्डिंग रेझिस्टन्स लेस तर क्वालिटी फॅक्टर मोर. परफेक्ट. सो क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला 1/r into root of L upon C. म्हणा क्वालिटी फॅक्टर Q is equal to 1/r into root of L upon C. Again quality factor Q is equal to 1/r into root of L upon C. रेझोनंट फ्रिक्वेन्सी तर ऑलरेडी पाठ केली आहे 1/2 by root LC. रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑलरेडी पाठ केली आहे 1/2 by root LC. बरोबर? इथपर्यंतच्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या? So everyone replying in the chat box. Are the things taught in today's lecture clear to all of you? Please reply. चेक करा तुम्हाला समजलं? थोडासा इन्फॉर्मेटिव्ह होता लेक्चर. नवीन पॉइंट बघत होतो आपण. क्वेश्चन्स वगैरे नेक्स्ट लेक्चर बघू. ठीक है बस क्या लेक्चर देखिए लेक्चर